नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आज आपण पुन्हा माईन फाट्यावर चाललो आहे. तिथं यात्रा भरलेली आहे शिवरात्रीबद्दल. आणि हो, तुम्हाला शिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता आपण निघालो आहे बघा, चाललो आहे आता आपण. यात्रा भरली आहे खाली. आणि जो कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं जो कार्यक्रम आहे त्याचा आता हजेरीचा कार्यक्रमही असेल, तर तुम्हाला ते दाखवतो मी. तर पोचलो आपण लोकेशनवर, जस्ट आत्ताच पोचलोय. मध्ये भावाची टू व्हीलर भेटली, त्याच्यावर आलोय आपण. तुम्हाला आता मी पूर्ण दाखवतो कसं काय आहे सगळं स्टेप बाय स्टेप. तर तुम्ही पाहू शकता आपण आता खाली चाललोय मंदिराकडं. सगळ्यात परत तुम्हाला मी दर्शन देतो देवाचं. हे असं मंदिर आहे. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. तर आपण जाऊयात बाहेर. तुम्हाला मी आता पूर्ण दाखवतो दोन्ही दरवाजे मंदिराचे. हे पहा, तुळशी वृंदावन वगैरे आहे. पब्लिक वगैरे जमा झाली आहे इथं. हे दुसरं द्वार, सभा मंडपाचा दरवाजा देवळाचा. आज इथं खूप दुकानं वगैरे पण आलेत, खेळण्याचे दुकानं, खाण्याचे दुकानं, नाश्ता वगैरे. हे कालच्या कार्यक्रमाचा स्टेज आहे. इथं कॉस्मेटिक वगैरे, खेळणे वगैरे ठेवलेत सगळे. हे पहा, अशी असते गावाकडची यात्रा. आणि हा गोलू. अजून दुकानं वगैरे येतातच आहे. हे पहा, हे तुम्हाला माहिती असेल, काहींना माहिती नसेल. ह्या शेवऱ्या एवढ्या आहेत. पेढा या खायला या, टेस्ट करून बघा एकदा. बांगड्यांचे वगैरे दुकानं आलेत. असं एकही दुकान भेटणार नाही की जे आलं नाहीये. सगळं कॉस्मेटिक वगैरे सगळं आलं. काय कमेंट करून सांगा. जास्त करून कॉस्मेटिकची दुकानं आलेत. यात्रेमध्ये जास्त हेच वापरलं जातं. आणि आहेत आमच्या वहिनी साहेब. वहिनी हाय करा, हाय करा, हाय करा ना. अरे ये हमारा भाई. अरे हाय कर रे. राम राम. तर आपण आता वरती आलोय. लागली आहे भूक, काहीतरी खाऊयात. आणि हे पण आपली गाडी आईस्क्रीम, भाऊनी केळे आईस्क्रीम वगैरे ठेवले. तर फुल गर्दी चालू आहे. ट्रॅफिक जाम होतोय पूर्णपणे. मागपर्यंत लाईन लागली आहे. बाईकडून गाड्यात पूर्ण लाईन लागल्यात.
तर आपण वचपे म्हणजे दिगड या गावामध्ये आलो आहे. तिथे एक महादेवांचं मंदिर आहे. तिथे आपण पाया पडण्यासाठी आलो आहे. पाहू शकता मागं मंदिर. मला इथला व्ह्यू दाखवतो. आपलं अचानक ठरलं, याच्यामुळं अचानक येणं झालं, त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगू शकलो नाही. तर बघा आपण दर्शन करूया आतमध्ये. आपण आता परत पोहोचलोय त्याच लोकेशनवर. माहीत फाट्यावर आलोय परत. खूप ऊन झालंय. आता चाललोय आपण घरी गोळा एन्जॉय करत करत. ऊन भयंकर ऊन आहे, त्याच्यामुळं काय जास्त थांबायला जमलं नाही. आता आपण चाललोय घरी. भेटूयात घरी गेल्यावर. तर आपण आलेलो आहे घरी. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.